वर्ष 1990 आणि 1992 या दोन्ही कार सेवांमध्ये सहभागी झालेल्या ठाण्यातील 136 कार सेवकांचा जाहीर कौतुक सन्मान सोहळा पाचपाखाडील येथील ज्ञानराज सभागृहात पार पडलाय। यावेळी विशेष अतिथी म्हणून दाजी पणशीकर बोलत होते। या प्रसंगी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, मकरंद मुळे, ॲडव्होकेट सुभाष काळे, कारसेवक सन्मान समितीचे निमंत्रक संजीव ब्रह्मे, भरत अनखिंडी व्यासपीठावर उपस्थित होते। अनेक मान्यवरांनी कारसेवकांचं कौतुक करत आठवणींना उजाळा दिलाय। या प्रसंगी आमदार संजय केळकर यांनी कारसेवकांच्या आठवणींना उजाळा दिलाय। येत्या 22 तारखेला अयोध्येला राममूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होते, परंतु काही मंडळी हा मुहूर्त नसल्याचं सांगत पनोती लावतायत। परंतु या मुहूर्तावर कितीतरी हजारो वर्ष हे मंदिर टिकणारे असा टोला केळकर यांनी विरोधकांना लगावलाय। तर आमदार निरंजन डावखरे यांनी कार्यक्रमाचं कौतुक करत विरोधकांना टोला लगावलाय। ते म्हणाले, काही विकृत मानसिकतेचे लोक प्रभू रामाच्या जागेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत। अर्धवट मंदिर बांधल्याचं सांगून लोकार्पण कसं करता असंही म्हणतायत, परंतु ते कारसेवकांची चिकाट्याने श्रद्धा विसरल्यात। श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात बाबरी पतनाची लघुचित्रफितही दाखवण्यात आल्या। त्यानंतर कारसेवकांचा आमदार संजय केळकर, एनटीपीसीचे संचालक विद्याधर वैश्यपायन, संदीप लेले, ज्येष्ठ महिला लीलाताई जोशी, द्वारकानाथ भानुशाली, प्रवीण देशपांडे, दयानंद नेने या आदींचा मान्यवरांच्या हस्ते श्रीराम मंदिरांची प्रतिकृती देऊन प्रतिनिधिक सत्कार करण्यात आलाय। प्रास्ताविकात ॲडव्होकेट सुभाष काळे यांनी अयोध्येतील कारसेवेदरम्यानचे अनुभव कथन करून या कारसेवेचाच आशीर्वाद म्हणून भाजपचं सरकार केंद्रात व राज्यात आल्याचं म्हटलंय। असे सत्कार होतील म्हणून कुणी अयोध्येतील कारसेवेला गेले नव्हते, तर प्रभू रामावरील श्रद्धा व प्रेमापोटी गेले होते असेही काळे म्हणालेत। तसेच वयोवृद्ध कारसेवक ओमप्रकाश शर्मा, निशा बर्वे, किशोर भावसार या आदींनी अयोध्यांवरील आपले अनुभव श्रोत्यांसमोर कथन केले आहेत।